मुस्लिम बहुल भागामध्ये असलेल्या प्रभागामध्ये अनेक म्हणजे धक्के, राजकीय धक्के बसले आणि त्यामधला सगळ्यात मोठा धक्का म्हणजे फारुख शाब्दी यांचा राजीनामा. फिरदोस पटेल यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन MIMमध्ये प्रवेश करतात फारुख शाब्दी यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर शौकत पठाण म्हणजे MIMचे जिल्हाध्यक्ष आहेत ते म्हणाले की काही फरक पडणार नाही. खरंच फारुख शाब्दी यांच्या जाण्याने फरक पडणार नाही MIM? ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीन बॅरिस्टर असदुद्दीन अवीस साहेब, अकबरुद्दीन अवीस साहेब, इम्तियाज जलील साहेब हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत. ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिममध्ये अनेक लोक गेलेत. तुम्हाला माहिती असेल बिहारमध्ये मागच्या वेळी 6 खासदार निघून गेले. सोलापूरमध्ये फरक पडेल का नाही? काही फरक पडणार नाही. मस्जिद आहे जमात. जवळपास किती मतदारसंघामध्ये आपण उमेदवारी घेणार? साधारणतः 6 प्रभागामध्ये उमेदवार दिलेले आहेत. काही ठिकाणी 1-2 उमेदवार दिलेले आहेत. आम्ही ते सगळे उमेदवार देण्याचे अधिकार तुमच्याकडे दिले पक्षाने? दिले माझ्याकडे पण दिले. कोण दिलं त्यांचं नाव सांगा. अनवर सादात साहेब दिलेले आहेत. इम्तियाज जलील साहेब, असदुद्दीन अवीस साहेब दिलेले आहेत आमच्याकडे. तसं लेखी पत्र वगैरे तुम्हाला? लेखी B.Pharm माझ्याकडे दिलेत ना. तिने B.Pharm तुमच्याकडेच आहेत? माझ्याकडे 8 B.Pharm दिलेत माझ्याकडे आणि 12 B.Pharm माझ्याकडे दिलेत तिने. आतापर्यंत किती उमेदवाराला दिले B.Pharm हे सगळे 12 मला दिले, सगळे देऊन टाकलो मी. फिरदोस पटेल हे आपल्याच घरातले आहेत, त्यांना कुठल्या प्रभागातून? प्रभाग क्रमांक 16मध्ये ओपनमध्ये थांबणार आहेत तिने. टोटल उमेदवार किती असतील? टोटल उमेदवार 42 आहेत. 42 मध्ये किती येतील निवडून? 42 साधारण 30 उमेदवार निवडून येतील. 2 नंबरचा पक्ष MIM असेल. नाही, पण आता परिस्थिती अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारच्या गटाने खूप मोठी मुसंडी मारली आणि मुस्लिम समाजाचा एक बघण्याचा जो कल आहे तो राष्ट्रवादीकडे अधिक आहे. MIM खूप मोठं डॅमेज झालं या महानगरपालिकेमध्ये. ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीन डॅमेज होत नाही. तुम्हाला माहिती असेल फक्त कपडे बदलून थांबलेले आहेत अजितदादा पवार. कपडे भगवेच आहेत, आतनं RSS आहे, वरनं पांढरे कपडे घालून. मुस्लिम समाज हे बोलताबाला बळी पडणार नाही. मुस्लिम समाज सगळ्याला माहिती आहे शिवसेनाचे हात मिळून करून त्याने भाजपला सोडून मुस्लिम समाजाला कव्हर करण्यासाठी अजितदादाला बाजू काढलेल्या आहेत. तसं होणार नाही. ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीन हे सर्व मुस्लिम समाज जमातच्या मागे थांबणार आहे. नाही, पण मुस्लिम समाजाने तुमच्या मागे काही यावं नेतृत्व स्थिर नाही तर? नेतृत्व स्थिर आहे. अवीस साहेब, असदुद्दीन अवीस साहेब स्थिर आहेत. इम्तियाज जलील साहेब आहेत आणि अनवर सादात साहेब आहेत. हे मजलिस आहे, जमात आहे. हे तर नेता बिता काय चालत नाही, जमातच्यावर चालतं सगळे. नाही, पण 4 तारखेला असद साहेब येणार आहेत. 9 तारखेला अकबर साहेब येणार आहेत. खूप मोठे सभे होणार आहेत. 6 सभे इथे होणार सोलापुरात. किती आकडा मॅजिक फिगर कितीचा? मॅजिक फिगर 30 पार करतील आम्ही. 30 पार? म्हणजे असा काय करिश्मा आहे तुमच्याकडे? बघा तुम्ही काय होणार, कसं घडत जाणार आहे. लोकांत उत्सुकता निर्माण झालेली आहे. लोक स्वतः तयार झालेले आता MIMच्या मागे थांबण्यासाठी. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये MIMची ताकद कशी आणि कशा पद्धतीनं वाढणार हे पाहणं देखील औचित्य असं असणार आहे. आणि राजकीय विश्लेषकांचं लक्ष खास करून या पक्षाकडे अधिक आहे. ब्रेन न्यूज करता यासीन शेखसह मी नितीन पाटील.